माझ्या माजी जोडीदाराने आमच्या मूक ऑटिस्टिक मुलाला एका 13 वर्षांच्या मुलाकडे सोडून दिले, तर दुसरीकडे सर्व मोठे लोक मद्यपानासाठी बाहेर गेले होते. माझा मुलगा लिंक लहान असल्यापासून मी एकटीने त्याला सांभाळले आहे. त्याचे वडील पॉल गेल्या दशकभरापासून अधूनमधून कित्येक महिने गायब राहत होते. थेरपीच्या प्रत्येक अपॉइंटमेंटपासून शाळेतील प्रत्येक मीटिंगपर्यंत आणि त्याच्या प्रत्येक चिडचिडेपणाला मी एकटीनेच सामोरे गेले आहे. 2 महिन्यांच्या गायब झाल्यानंतर पॉल अखेर परत आला. त्याने मुलाला रात्रभर आपल्याकडे ठेवण्याची विनंती केली आणि मी मनात शंका असूनही त्याला हो म्हटलं. ती माझी खूप मोठी चूक होती. रात्री 1 वाजता लिंकने त्याच्या कम्युनिकेशन टॅब्लेटवरून मला फेसटाईम कॉल केला. तो खूप घाबरलेला आणि एकटा दिसत होता. अचानक त्याची 13 वर्षांची मावशी फ्रेममध्ये आली आणि तिने कॉल तोडण्याचा प्रयत्न केला. पॉलने मला मेसेज केला की तो दुसऱ्या खोलीत आहे. पण सत्य काय होतं? त्या घरातील प्रत्येक प्रौढ व्यक्ती मद्यपानासाठी शहरात गेली होती आणि माझ्या 9 वर्षांच्या मुलाला, जो बोलू शकत नाही, एका लहान मुलाच्या हवाली करून गेले होते. मी तातडीने माझ्या मुलाला तिथून आणले. मी पॉलला स्पष्टपणे सांगितले, आता मुलाला रात्रभर ठेवणे बंद. पूर्णविराम. आता त्याचे कुटुंब मलाच वाईट म्हणत आहेत. मी त्याला त्याच्या मुलाला भेटण्यापासून कधीच रोखले नाही, पण जो माणूस बाप होऊ शकत नाही, त्याच्यासाठी मी माझ्या मुलाच्या सुरक्षिततेची रिस्क घेऊ शकत नाही. आता यात मी चुकीची आहे का?